हॅलो गाईज, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी मोमोज बनवलेले आहेत आणि मी याच्यामध्ये भाज्यांचं स्टफिंग दिलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी कसं बनवते आहे. तर मी आधी कांदा घेतला, इथं पानगोबी घेतली आहे, गाजर घेतलं आहे, थोडंसं शिमला मिरची घेतली आहे आणि एका साईडला मी टोमॅटो आणि रेड चिली असते ना आपलं, तर ते घेतलेलं आहे आणि मी त्याची सालं काढते आता. तर ही चटणी खूप छान लागते आपल्या मोमोजसोबत. मला इथे खूप पोळत होतं. चला आपण बघूया ही चटणी कशी करतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टोमॅटो आणि लाल मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं आपलं लसूण पण टाकायचं आहे. खूप छान स्वाद येतो या चटणीला मोमोजसोबत. हे बघा आपली चटणी रेडी आहे. आता फक्त ह्याला तडका देऊन घेऊया आपण. पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे, थोडंसं जिरे टाकले आहेत आणि जे आपण चटणी काढलेली होती ते टाकून द्यायची आहे. अतिशय सोपी चटणी आहे ही, काही अवघड नाही आहे, पण मोमोजसोबत अगदी छान लागते. फर्स्ट टाईम मोमोज बनवत होते मी माझ्या घरी. तर हे बघा कलर किती सुंदर आला ह्याचा. आपण बाहेरचा मोमोज खातो पण ते हेल्दी नसतं, त्याच्यामुळे मी घरी करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलांना खूप आवडतात. यामध्ये मी 2 चमचे सोया सॉस टाकले आणि 1 चमचा चिली सॉस टाकले आणि अर्धा चमचा आपल्याला फक्त याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकायचं आहे. ते आपल्या आवडीनुसार आहे, कोणाला गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं आणि थोडंसं मीठ. बघा ही चांगली चटणी उकळत आहे आता. एका साईडला मी इथं कणिक मळून घेते आहे, कारण आपण मोमोज हे कणकीचे बनवणार आहोत. मी इथे मैद्याचा अजिबात वापर करत नाही आहे. तर आपण जसं पोळीला कणिक मळतो ना, सेम तसंच कणिक आपण मळून ठेवलेली आहे. एका साईडला आपली चटणी पण रेडी आहे. ते सॉसेसमुळे थोडासा ब्लॅक कलर ह्याला येतो. तर बघा आपली चटणी रेडी आहे. खरंच तुम्ही करून बघा, खूप छान लागते हे मोमोज आणि चटणी. मला शेप नव्हते जमत, पण मी ट्राय केलं आहे. तर कसे शेप्स आलेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी इथे पनीर पण घेते आहे. थोडे पनीरमध्ये ॲड केल्यानंतर मुलं आवडीनं खातील. आणि थोडासा लसूण मी टाकणार, लसणाचा तडका मी देणार आहे, कारण लसूण आणि अद्रक हे कोणत्याही गोष्टीला चांगलं चव आणतो. म्हणून मी जर लसणाचं पण मारा इथं देणार आहे. आणि इथं मी तेल टाकलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये थोडंसं गार्लिक टाकलं आहे, म्हणजे लसूण टाकलं आहे. आता मी जे भाज्या ज्या आहेत ते त्याच्यात टाकून देणार आहे सगळ्या. थोडासाच लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता जातो आहे कांदा. कांद्याला थोडंसं आधी फ्राय करूया, त्याच्यानंतर आपण बाकीच्या भाज्या टाकूया. कारण कांदा थोडा फ्राय व्हायला वेळ लागतो. आता या भाज्या स्वच्छ धुवून घेते आहे मी इथे. सगळ्या भाज्या आतमध्ये टाकून देऊया. सगळ्या भाज्या इथं मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला. खूप छान लागतात हे मोमोज. अतिशय सोपे आहेत आणि इझी बनणार आहे. पौष्टिक पण आहे, कारण मुलं जेव्हा आपल्याला फरमाईश करतात काहीतरी खायची, तर आपण या प्रकारे असे मोमोज घरी करू शकतो. हां, मुलांना जसं की बाहेरचं मोमोज वगैरे आवडतात, कारण ते मैद्याचे असतात. मैद्याचं टेस्ट थोडी वेगळी येणारच. पण हे हेल्दी मोमोज मी आज करण्याचा प्रयत्न करते आहे. थोडंसं मी याच्यामध्ये तिखट घातलं आहे, मीठ आणि थोडासा गरम मसाला. गरम मसाला जास्ती नाही घालायचा आहे, कारण त्याचा उग्र वास लागू शकतो. अशा प्रकारे आपलं स्टफिंग रेडी आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पनीर ॲड करतो आहेत. हे होममेड पनीर होतं आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणून थोडंसं त्याला आईस जमा झाला आहे. तुम्ही बघू शकता आपलं स्टफिंग एकदम रेडी आहे. ह्याला छान मिक्स करून घेऊया. चला तर आपलं स्टफिंग रेडी आहे. एका साईडला मी आता वाफ देण्यासाठी पाणी ठेवलं एका ठिकाणी आणि जाळीच्या टोपल्यामध्ये थोडं तेल लावून घेते आहे मोमोज आपण स्टीम करण्यासाठी. आता आपण जसं पोळी बनवतो तसे लहान लहान पोळ्या आपल्याला करून घ्यायच्यात, फुलक्यासारख्या लहान आकाराच्या. तेल लावून चांगलं आधी मळून घ्यायचं आहे आपल्याला कणिक आणि लहान लहान त्याचे गोळे बनवायचे आहेत.
हे मी फर्स्ट टाईम करत होते आणि फर्स्ट टाईमच तुमच्याशी मी शेअर पण करते आहे. तर बघा, आपण साईज आपल्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही. आता आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग भरूया. आतमध्ये स्टफिंग भरायचं आपल्याला पोळीमध्ये. आणि एका साईडने आपल्याला अशी घडी घालायची आहे. तुम्ही इथे बघू शकता मी कशी घडी घालत होते. हे माझं पहिलं मोमोज होतं म्हणून थोडंसं मला अवघड जात होतं. एक साईड मोकळीच ठेवली आपण, ती आता या साईडला जॉईंट करायची आहे. म्हणजे एका साईडला घडी येतील आणि एका साईडला प्लेनच राहील. मोमोज काय खायला छान लागतात हो. आपण शेप काही पण देऊ शकतो. हे बघा, पहिलं होतं म्हणून थोडंसं माझं जमलं नाही. अशा प्रकारे आपण इथे एका साईडने घडी घालून घेऊया. दुसरी साईड ही मोकळीच ठेवायची आहे आणि त्या घडीच्या जी साईड होती त्या साईडला आपण ही मोकळी जागा, मोकळी बाजू आपण त्याला जॉईंट करणार आहोत. यू कॅन सी हिअर. हे बघा, आपलं मोमोज बनवून रेडी आहे. दुसरा थोडा छान जमला आहे. आता आपण इथं स्टीम करूया ह्याला. मी खाली पाणी ठेवलं होतं, ते पाणी चांगलं उकळलं आहे आणि मी या ज्याला जाळीदार माझं जे भांडं होतं त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता हे एकदम परफेक्ट स्टीम झालं आहे का आपण चेक करूया. हां, हे सुटतं आहे म्हणजे हे चांगलं स्टीम झालेलं आहे. आता मी इथे घेते आहे सर्व करण्यासाठी चटणी आणि हे मोमोज. खरंच सांगते आहे, फर्स्ट टाईम बनवत होते पण चव एकदम छान आलेली. तुम्ही पण नक्की ट्राय करा मोमोज आणि ही चटणी. थँक्यू फॉर वॉचिंग.